ई स्टार्ट आयुक्त मुंबई विभाग यांनी आपल्या दिनांक 8 सप्टेंबर 1960 च्या पत्रात असे प्रस्तावित केले आहे की मुंबई मुलकी सेवा नियमावली खंड 2 च्या परिशिष्ट 2 मध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांचा अंतर्भाव करावा, म्हणजे मुलकी सेवा नियमावली खंड 2 च्या परिशिष्ट 42 मधील नोंद क्रमांक 81 अनुसार ते नियंत्रण अधिकारी म्हणून प्रवास भत्त्याची बिले प्रति स्वाक्षरित करण्यास सक्षम होतील। परिच्छेद जर अपर जिल्हाधिकाऱ्यांचा परिशिष्ट 2 मध्ये अंतर्भाव करण्यात आला तर प्रवास भत्त्याची बिले प्रति स्वाक्षरित करण्यासाठीच नव्हे तर विभाग प्रमुखाला विविध नियमानुसार प्रदान केलेल्या पुढील सर्व वित्तीय शक्तीकरिताही त्यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित केले जाईल। ही गोष्ट आयुक्तांनी विचारात घेतली नाही। एकाच कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करणे देखील इष्ट होणार नाही, म्हणून अपर जिल्हाधिकाऱ्यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यासंबंधीचा आयुक्तांचा प्रस्ताव स्वीकारला जाऊ नये। आणखी असेही दिसून येते की आयुक्तांची अडचण ही अपर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवास भत्त्यांची अपर जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई मुलकी सेवा नियमावली खंड 2 च्या परिशिष्ट 42 मध्ये त्यातील क्रमांक 81 मधील नोंदीचा काहीही उल्लेख न करता समाविष्ट करून दूर करता येईल। परिच्छेद प्रवास भत्ता या विषयाशी संबंध असलेल्या शाखा क्रमांक 18 ने या मुद्द्यावर आपला अभिप्राय द्यावा। प्रकरणाचा निकाल शक्य तितक्या लवकर लावणे आवश्यक असल्यामुळे हा अभिप्राय त्वरित देण्याची कृपा करावी। परिच्छेद सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 13 जुलै 1960 यामध्ये देण्यात आलेल्या आदेशांचे अधिक्रमण करून आणि भाषा सल्लागार मंडळाचा विचार करून घेऊन शासनाने खाली दिलेल्या सचिवालयीन विभागासमोर दाखविलेल्या मराठी प्रतिशब्दांचा अंगीकार करण्याचे ठरवले आहे। सर्व सचिवालयीन विभागांनी आणि विभाग प्रमुखांनी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कार्यालयांनी जरूर वाटेल तेव्हा फक्त या प्रतिशब्दांचा उपयोग करावा। सर्व सचिवालयीन विभागांना अशी विनंती आहे की त्यांनी नामफलक, शिपायांना दिलेले बिल्ले इत्यादीवरील विद्यमान मराठी शब्द बदलून घेण्याची ताबडतोब व्यवस्था करावी। परिच्छेद सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 14 जुलै 1961 याकडे सर्व सचिवालयीन विभागांचे लक्ष वेधले जात आहे आणि त्यांना अशी विनंती आहे की शासकीय पदाकरिता मराठी प्रतिशब्दांचा अंगीकार करताना
भाषा संचालनालयाचा सल्ला घेण्यासंबंधीच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्या.